प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला बस आगारातला बसेसची अपुरी संख्या असल्यानं ग्रामीण भागातील जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. बसेस वेळेवर सुटत नसल्यामुळे तासनतास मुलामुलींना बस स्थानकावर ताटकळत उभं राहावं लागतंय. या कारणावरून अनेक वेळा आगार प्रमुख अधिकारी यांना घेराव घालून बस आगारामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनं केलीत. मात्र परिस्थिती जैसे ते तैसीच आहे. काल सायंकाळी देखील नायगव्हाण बस संध्याकाळी 7 वाजेऐवजी 8:15 वाजता लागल्यामुळे मुलींनी प्रशासनाविरोधामध्ये रोष प्रकट केलाय. तर आबा पवार यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन आगार प्रमुखांशी चर्चा केली. एकीकडे स्थानिक अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त होत असला तरी प्रत्यक्षात येवला आगाराला 40 पेक्षा कमी बसेस संख्या असल्यानं प्रवाशांना सेवा कशी द्यावी असा सवाल अधिकाऱ्यांना भेडसावतोय. अनेक वेळा वरिष्ठांकडे गाड्यांची मागणी करून देखील बसेस मिळत नसल्यामुळे फेऱ्यांचं नियोजन करणं अवघड असल्याचं आगार प्रमुख प्रवीण हिरे यांनी सांगितलंय. ग्रामीण भागातील जनतेला प्रवास सेवा देता यावी यासाठी लवकरच येवला आगाराला बसेस मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. गाड्या उशिरा सुटत असल्यामुळे मुली रात्री बेरात्री घरी पोहोचतात. एकंदरीतच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रवासी आणि मुलींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचंच यावरून अधोरेखित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शाह, येवला. मला विचारतो आमची सामना बस आहे पण बस आम्हाला 8 लाख किंवा 9 लाख आता डेपो मॅनेजर संपर्क केला किंवा 5-10 मिनिटात गाडी पाठवतो आणि त्यांचं म्हणणं गाड्या डेपोला गाड्या शिल्लक 30 गाड्या मग काय केलं पाहिजे किंवा आमच्या गाडीचं टाईम आहे 7:10 ती बसला ती 8:30 पावणे 9 पर्यंत. आम्ही आमचा दररोजचा प्रॉब्लेम आहे. आम्ही घरी कसं जायचं परत टाईम होऊन गेलं. घरचे पण वाट पाहत राहतात. गावापासून पण थोडं लांब जावं लागतं, पायी जावं लागतं. एवढ्या अंधारामध्ये रात्री राहिलं हा प्रॉब्लेम दररोजचा आहे. पण न्यूजवाले बोलवले त्यांनी परत ते संध्याकाळी चालू केलं. अच्छा मग आता 6:30 पावणे 7 पर्यंत खूप आहे. ते 7च्या बसने येतो. संध्याकाळी मुक्कामी बसचा टाईम आहे 7:10चा. ते बस 8 वाजे पुढून लागते तर बस आमची 7:10ला लागत.